या विषयावर. खरं तर विद्यार्थी आणि पालकांचा कायमच मूळ प्रश्न असतो की आम्हाला सगळ्यात जास्त स्कोप कोणत्या क्षेत्रात असेल. माझं तर करिअर मार्गदर्शक या नात्याने उत्तर कायम असं असतं की सर्व क्षेत्रांना स्कोप आहे, फक्त त्या क्षेत्रामध्ये तुला स्कोप आहे का हे तू बघून घे. आणि म्हणून अभियांत्रिकी क्षेत्राबद्दल जर बोलायचं असेल तर ज्या क्षेत्रामध्ये खूप काही उलाढाली होत असतात, खूप काही नवनवीन गोष्टी येत असतात आणि या नवनवीन गोष्टी येत असतानाच याची पण जाणीव असते की इथून पुढच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती, उत्क्रांती या पद्धतीने, ज्याला असं म्हणता येईल की इव्होल्युशन पण असेल, रिव्होल्युशन पण असेल, या पद्धतीने नवनवीन गोष्टी घडत आहेत. ते क्षेत्र म्हणजे एक मोस्ट हॅपनिंग क्षेत्र म्हणजे अभियांत्रिकी तथा इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग म्हणजे काय तर आपल्याला निसर्गतः मिळालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सोडता त्या गोष्टींवरती प्रक्रिया करून आपल्या समोर येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी ह्या अभियांत्रिकीच्या मार्फत ह्या आपल्या समोर आपल्यासाठी उपलब्ध असतात. माणसाचं आयुष्य सुकर करण्यासाठी जे काही उपयुक्त आहे त्याच्यामध्ये जसं मेडिकल क्षेत्र आहे त्याच पद्धतीने इंजिनिअरिंगचं क्षेत्र आता तर ते सर्वव्यापी झालंय. आज मी तुमच्याशी बोलतोय नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ म्हणजे लोकमान्य टिळकांनी चालू केलेल्या संस्थेमध्ये स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वीची या वास्तूमध्ये बसून मी पुण्यातून तुमच्याशी बोलतोय. हे तंत्रज्ञान आहे. या इंटरनेटच्या माध्यमातून किंवा ज्याला असं म्हणता येईल की एक प्रकारे सॅटेलाइट कम्युनिकेशनच्या माध्यमातून आपण सगळ्यांच्या समोर येतोय. हे अभियांत्रिकीच्या सहाय्याने शक्य झालं. विविध क्षेत्रांमध्ये अभियांत्रिकीचा वावर इतका मोठ्या प्रमाणात आहे की मी तर गमतीने असं म्हणतो की माणसाचा रोबोट होईपर्यंत आणि रोबोटचा माणूस होईपर्यंत, म्हणजे माणसामध्ये अत्याधुनिक पद्धतीने ऑटोमेशन पद्धतीने रचना लावून काम करणं हे एक प्रकारे रोबोटिक्सचं काम. दुसऱ्या बाजूला त्या रोबोटमध्ये सुद्धा जे काही अपेक्षित असलेल्या ज्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि भावभावना इथपर्यंत, म्हणजे एका रोबोट नावाच्या चित्रपटामधला पार्ट 2 जो आहे त्याच्यामध्ये जे दाखवलंय इथपर्यंत माणसाचं आयुष्य सुकर करण्यासाठी अभियांत्रिकीचा निश्चित मोठ्या प्रमाणात उपयोग आहे. आणि म्हणून असं बोललं पण जातं की जेवढे तुमच्याकडे तंत्रज्ञान जाणीव असलेले किंवा जाणणारे जे लोक आहेत त्यांची संख्या जेवढी जास्त असेल तेवढा तुमचा राष्ट्राचा विकास मोठ्या प्रमाणात होईल. आज आपण जर पाहिलं तर करिअरच्या व्याख्येमध्ये मी नेहमी सांगतो की ज्या क्षेत्रामध्ये काम करण्याची मोठ्या प्रमाणात गरज आहे ते क्षेत्र सुद्धा करिअरसाठी अत्यंत महत्वाचं असतं. त्याला आपण नाव दिलंय पेंडिंग कार्यक्षेत्र. पेंडिंग कार्यक्षेत्र म्हणजे जिथं आता आपल्याला आपल्या काहीतरी कार्याची गरज आहे. म्हणजे आपण नेहमी पाहतो की शेतामध्ये राबणारा शेतकरी, कोरोना नंतरच्या काळामध्ये काय बदल होतील तेही मी तुमच्याशी बोलणार आहे. जो शेतात शेतकरी राबत असतो, 42-44 डिग्रीमध्ये काम करत असतो. मला कायम असं वाटतंय की आपल्याला पावसासाठी रेनकोट असतो, हिवाळ्यामध्ये आपल्याला स्वेटर असतो, परंतु 44 डिग्रीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यासाठी आतापर्यंत कुणी कूलकोट म्हणजे गार वाटणारं, थंड वाटणारं ते अंगात घातल्यानंतर तो शेतकरी सहजपणे काम करू शकेल अशा पद्धतीचा कूलकोट तयार व्हायचा राहिलाय. तो कदाचित या कार्यक्षेत्रामधलं पेंडिंग काम असेल. पेंडिंग कामांची जर यादी मी बोलत गेलो तर तुमच्या लक्षात येईल की अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये काम करण्यासाठीच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. त्या फक्त आपण आता टॅप करायच्या. शेतामध्ये काम करणारा शेतकरी जेव्हा बोर घेतो त्यावेळेस 40 फूट खाली गेल्यानंतर सुद्धा पाणी लागत नाही, तेव्हा कर्ज काढल्यानंतर किंवा ज्याला असं म्हणता येईल की इकडनं तिकडनं गोळा केलेले पैसे आणि यश तर मिळालं नाही तेव्हा तो शेतकरी नाराज होऊ शकतो. आणि म्हणून कधीतरी एखादा विद्यार्थी भाषण झाल्यानंतर सांगतो आम्हाला की जसं माणसाच्या हाडांचा एक्सरे असतो तशा पद्धतीने जमिनीचा एक प्रकारचा एक्सरे काढता येईल का. सध्या तसं इमेज प्रोसेसिंगचं एक तंत्रज्ञान सॅटेलाइटच्या माध्यमातून आहे, पण अजून ते फार यशस्वी झाले असं मला वाटत नाही. म्हणजे जमिनीचा जर आपण एक प्रकारे डिजिटल प्रोसेसिंग करून त्याच्या इमेजेस तयार केल्या तर मॉनिटरवरती आपल्याला लख्खपणे दिसेल की कोणत्या ठिकाणी पाण्याचे प्रवाह आहेत, ते प्रवाह टेम्पररी आहेत का परमनंट आहेत, ते छोटे आहेत की मोठे आहेत, ते कोणत्या डायरेक्शन मधून चाललेले आहेत. आणि हे एकदा जर आपल्याला कळलं तर आपण ज्या ठिकाणी बोर घेणार आहोत ते तंत्रज्ञान आता सर्वव्यापी होईल. अशा पद्धतीचं काम करणाऱ्या तरुणांची आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. हवामान खात्यामध्ये बऱ्याच वेळा अंदाज जे वर्तवलेले असतात ते अचूकपणे येत नाहीत. मी बऱ्याच लोकांशी या विषयावर संवाद साधलाय, तरुणांशी संवाद साधलाय. माझ्या असं लक्षात येतंय की आपल्याकडे अजून त्या तंत्रज्ञानामध्ये काम करणाऱ्या तरुणांची गरज आहे. कुणीतरी त्याच्यामध्ये उत्तम सॉफ्टवेअर बनवण्याची गरज आहे.
असं सॉफ्टवेअर की संध्याकाळी 6:35ला पाऊस पडेल असं म्हणल्यानंतर पहिला पावसाचा टिपका पडल्यानंतर लक्षात येतं की अरे 6:30 वाजले. म्हणजे इतकं अचूक तंतोतंत अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर कदाचित वेदर फोरकास्टिंग मध्ये ते जे काही तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानामध्ये काम करणाऱ्या कदाचित स्टॅटिस्टिक्स इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स असेल, त्याच्यामध्ये मेकॅनिकल असेल, त्याच्यामध्ये कदाचित सॉफ्टवेअरच्या काही विविध नवीन जी काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग अशा पद्धतीची सॉफ्टवेअर्स आली. सगळी सॉफ्टवेअर एका ठिकाणी वापरता येत नाहीत, परंतु विविध ठिकाणी त्यांचा वापर होत असतो. सर्वसामान्य माणसाचं जीवन सुकर करण्यासाठी अभियांत्रिकी आहे. जसं आपण ऑटोमोबाईलमध्ये पाहतो, आत्ताचे जे प्रॉडक्ट्स आता आपण सगळे सर्वसामान्य माणसं वापरतो. म्हणजे गाड्या सगळे वापरतो, आपण मोबाईल हल्लीच्या काळात सगळे वापरतो, कम्प्युटरच्या साह्याने जी क्रांती झाली आहे त्या क्रांतीमध्ये आपण सगळेजण आहोत. पण मित्रांनो, इथून पुढच्या काळामध्ये अजून मोठ्या प्रमाणात काम करण्याची देखील गरज आहे. म्हणजे गाडी जेव्हा चालू असते, 4 चाकी गाडी, तेव्हा जोरदार जर पाऊस आला तर व्हायपर चालू असतो. तो व्हायपर इतक्या जोरात फिरवावा लागतो, कधी कधी खूप मोठा पाऊस येतो, त्यावेळेस त्या व्हायपरमुळे समोरचं पण दिसत नाही अशी परिस्थिती येते. तेव्हा इंजिनिअरिंगमध्ये काम करू इच्छिणारे आता 10वी आणि 12वीचे विद्यार्थी, मी इंजिनियर का होणार याच्याबद्दलची क्लॅरिटी माझ्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे तो इथे असा विचार करू शकला पाहिजे की मला इंजिनिअरिंगला का जायचंय, तर अशा पद्धतीची कामं मला करायची, ही पेंडिंग कामं आहेत, या कामामध्ये मला इन्व्हॉल्व्ह व्हायचंय. पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, सन्मान, कामातलं समाधान, मोठ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. व्हायपरवरती पाहिल्यानंतर पाण्यावरतून पाणी येणारं एखादा विद्यार्थी विचार करेल, शाळेमध्ये असताना एक विचार केला होता, अभ्यास केला होता, घराच्या जवळ आळूचं पान पाहिलं होतं, त्या आळूच्या पानावरती जो तेलकटपणाचा जो तवंग असतो, तिथे पाहिल्यानंतर असं कळतं की पाण्याचे थेंब पडल्यानंतर ते ड्रॉपलेट्स घरंगळून खाली पडतात, तिथे ओलसरपणा येत नाही. आता डोक्यात विचार चालला पाहिजे की अशा पद्धतीचं केमिकल मी जर शोधू शकलो, ते त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करू शकलो आणि गाडीच्या काचेवरती जर पुढे आम्ही लावू शकलो तर व्हायपरची गरज पडणार नाही. 10वी आणि 12वीचे विद्यार्थी जे इंजिनिअरिंगकडे जाऊ इच्छितात, फक्त किती पगार मिळणार आणि माझं कसं होणार, मला अमेरिकेत जायची संधी मिळणार का, असे तसं म्हणतात तर तात्पुरते एक ज्याला असं म्हणता येईल की त्याच्यामध्ये स्वार्थ आहे, अशा विचारांवरती आपण इंजिनिअरिंगमध्ये जायचं की इंजिनिअरिंगमध्ये जाऊन मी अमुक पद्धतीचं काम करून दाखवणार. सोलर एनर्जी सारखी खूप मोठी उपलब्धी आपल्या भारतीयांसाठी उपलब्ध आहे. सातत्याने असलेलं ऊन कधी कधी त्रासदायक वाटतं, परंतु ह्या उन्हाचा वापर, युरोपात तर ऊन मिळत नाही, भारतामध्ये असलेल्या उन्हाचा वापर करून एनर्जीचं म्हणजे आपण ऊर्जेचं जे संकट आपल्या समोर असतं, लोड शेडिंग असतं, अनेक ठिकाणी आपल्याला ऊर्जा कमी पडते, आणि सोलर सारखी एनर्जी आपण जर तयार करू शकलो तर पर्यावरणावरती सुद्धा खूप चांगले परिणाम होणार आहेत. सोलर एनर्जीमध्ये जाऊन मला काम करायचंय असं म्हटलेला एखादा तरुण किंवा तरुणी ही इथून पुढच्या काळामध्ये 10वी आणि 12वी नंतरच्या, मग त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिकल असेल, कम्प्युटर असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, टेलिकम्युनिकेशन, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, आणि हल्लीच्या काळामध्ये नवीन नवीन प्रकारचे कन्सेप्ट आलेत जे डिजिटलच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना जाणवत आहेत. मला असं वाटतं की ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये खूप स्कोप आहे. तो स्कोप फक्त आमच्या देशापुरता मर्यादित नाहीये, तो जगभर त्याचा स्कोप, ग्लोबल करिअर, दिस इज ग्लोबल करिअर. मग 10वी नंतरचा विद्यार्थी डिप्लोमा करून मग डिप्लोमाच्या मार्कांच्या आधारे कदाचित नोकरी करू शकतो, व्यवसाय करू शकतो. डिप्लोमा नंतर तो डिग्री सेकंड इयरला सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे 10वी नंतर डिप्लोमाच्या मार्फत तो इंजिनिअरिंगला जाऊ शकतो. तो विद्यार्थी 11वी 12वी सायन्स करून नंतर त्याला जर वाटलं की मला IIT मध्ये शिकायचंय तर JEE मेन्स आणि ऍडव्हान्सची परीक्षा देऊन तंत्रज्ञान विषयातल्या संशोधनासाठी तो जाऊ शकतो. त्याच पद्धतीने तो NITs मध्ये जाऊ शकतो. आणि त्याला जर वाटलं की मला आपल्या आजूबाजूला असलेल्या पुण्यात असतील, मुंबईत असतील, ज्या ज्या ठिकाणी, नगर असेल, ज्या ज्या ठिकाणी कुठलेही कॉलेजेस आहेत त्या सगळ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठीची व CETची परीक्षा. या वर्षीचं धोरण आपल्या लक्षात येईल की आता कोरोनाच्या प्रक्रियेनंतर काय होतंय, कारण काही गोष्टी कळतील. थोड्या थोड्या दिवसांनी आपल्या लक्षात येईल की आता ह्या पद्धतीच्या अंगीकारातून ऑनलाईन पद्धतीने आपल्याला प्रवेश होतील. कदाचित CETची परीक्षा अमुक तारखेला होईल, त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तुमचे प्रवेश होतील. इंजिनिअरिंगला जाण्यासाठी डिप्लोमा आणि डिग्री हे 2 मार्ग आहेत. माझं असं म्हणणं आहे की हे मार्ग तर आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेच पाहिजेत, पण त्यासोबत इंजिनिअरिंग का करायचं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. इंजिनिअरिंग का करायचं, तर याच्यामध्ये मगाशी जे मी उल्लेख केले की काही पेंडिंग काम आहेत, त्या पेंडिंग कामांमध्ये आम्हाला योगदान द्यायचं आहे. मगाशी मी हा पण एक उल्लेख केला की जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये इंजिनिअरिंग, म्हणजे हॉस्पिटलमध्ये, ऑपरेशन थिएटरमध्ये ज्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने डॉक्टर्स
हे ऑपरेशन करत असतात, त्याच्यामध्ये आताच्या काळामध्ये असं लक्षात येतंय की त्याच्यामध्ये कम्प्युटर आहे, त्याच्यामध्ये सेन्सरी सिस्टीम्स आहेत, त्याच्यामध्ये ऑटोमेशनचा वापर केलेला आहे. इंजिनिअरिंग आणि मेडिकल एकत्रितपणे काम करतात. ते ऍग्रिकल्चर असेल, ते ऑटोमोबाईल असेल, पर्यावरणासारख्या गोष्टी असतील, जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये इंजिनिअरिंग हे व्यापून राहिले आणि ते थांबणार नाही. त्याच्यामध्ये नवनवीन क्रांती येत जातील. म्हणजे आता पूर्वी असं होतं की साधा फोन असायचा, त्या फोनवरतून आपण फक्त बोलू शकायचो. नंतर मोबाईल मधल्या काळात पेजर आला. पेजरमध्ये असं होतं की तुम्ही मेसेज पाठवायचं की मला कॉल कर. ते तंत्रज्ञान तर आत्ताच्या 10वी आणि 12वीतल्या विद्यार्थ्यांना ते माहीत पण नाहीये, ते येऊन गेलं. नंतर मोबाईल आला. सर्वसामान्य मेसेज आणि कॉल्स अशा पद्धतीची रचना होती. पण तंत्रज्ञान, इंजिनिअरिंगचं तंत्रज्ञान का थांबत नाही आणि इंजिनिअरिंगचं करिअर का व्यापक आहे, याचं कारण हे की माणसाला अजून पुढचं एक काहीतरी हवं असतं, अजून पुढचं त्याच्यामधलं नवीन व्हर्जन हवं असतं. आणि म्हणून नवीन व्हर्जन सकट जाताना मग मोबाईल आले. मोबाईलमध्ये इंटरनेटचा आणि मेसेजचा एक कॉम्बिनेशन करून व्हॉट्सअप आलं. आता मी तुमच्याशी बोलतोय ते डिजिटल तंत्रज्ञानातून. खरं तर कोरोनाच्या आधीच्या काळामध्ये हे फारसं कोणी वापरत नव्हतं, फारच क्वचित कॉन्फरन्ससाठी हे लोक वापरत होते. परंतु आता सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हातात सुद्धा, सर्वसामान्य माणसाच्या हातातला सुद्धा मोबाईल याच्यामध्ये असलेल्या तंत्रज्ञानावरती काम करताना दिसतोय. मला असं वाटतं की 10वी आणि 12वीतले पास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं असेल की इंजिनिअरिंग हे सतत पुढे जाणार आहे. हे इंजिनिअरिंग पुढे जाणार आहे. इथून पुढच्या अनेक वर्षांमध्ये त्याचा जो व्यापकपणा आहे तो अधिक वाढत जाणार आहे. आमच्या शेतकऱ्याला शेतामध्ये रात्री 12:30 वाजता जाऊन पाणी धरावं लागतं, त्याच्याऐवजी तो घरातून रिमोटच्या साह्याने हे काही करू शकतो का, याच्यावरती तंत्रज्ञान विकसित पण होत आलंय. आणि या सगळ्या विकसित होण्यामध्ये आपल्या समोरच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवणं हे इंजिनिअरचं सगळ्यात मोठं काम असतं. म्हणजे रस्त्यावरचे अपघात होतात. आमचा एक विद्यार्थी मला म्हणाला की दारू पिलेला ड्रायव्हर जेव्हा गाडी चालवतो तेव्हा गाडी धडकते, तेव्हा गाडीमध्ये स्मेल सेन्सर्स बसवले, अल्कोहोलिक स्मेल सेन्सर्स. तर दारू पिलेला माणूस गाडी चालवायला आला तर गाडी चालूच होणार नाही. गाडीतले एकमेकांचे आतले एक पार्ट एकमेकांना सांगतील की गाडी चालू व्हायची नाही, दारू पिलेला माणूस आलाय. या पद्धतीचे स्मेल सेन्सर्स विकसित होणं हे इथून पुढचा टप्पा असेल. इथून पुढच्या टप्प्यामध्ये कदाचित पर्यावरणासकट, म्हणजे आपण जे म्हणतो आता कोरोनाच्या काळामध्ये आपण इंट्रोस्पेक्शन करत आलोय की हे पृथ्वी ही फक्त माणसांची नाहीये, याच्यामधले मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा महत्वाचे. त्यामुळे पृथ्वीच्या पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय किंवा तोल जातोय, तो तोल न जाता असलेलं तंत्रज्ञान, म्हणजे आम्ही चंद्रावरती जाऊ, मंगळावरती जाऊ, तिथल्या सगळ्या माध्यमातून रिसोर्सेसचा विचार करू, परंतु पर्यावरणाचं शोषण न करता असलेलं सर्वसमावेशक इंजिनिअरिंग इथून पुढच्या काळामध्ये आमच्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना जे आता इंजिनिअरिंग मध्ये जातील, कदाचित ते संगणक मध्ये जातील, कम्प्युटर IT मध्ये जातील, कदाचित ते मेकॅनिकल मध्ये जातील. इथून पुढे आपण पाहतोय की BS4 वरतून BS6 कडचा प्रवास चालू झालाय. इलेक्ट्रिक कार्स, त्याच्यानंतर ड्रायव्हरलेस कार्स, हे खूप काही विस्मयकारक आहे. आणि आमच्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी आता मी बोलतोय, या आमच्या सर्व महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी मला हे सांगायचंय की ह्या बदलाचे आपण अग्रणी राहून, म्हणजे सगळ्यात पुढे राहून आपण साक्षीदार बनूयात. हे संशोधन असेल, ह्या संशोधनामध्ये आपलं काम करायचंय. डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांनी त्यावेळेस क्षेपणास्त्रांमध्ये मोठं कार्य केलं, त्यांनी त्यांच्या काळातलं कार्य केलं. आज आपण त्या बाबतीमध्ये एक प्रकारे परिपूर्ण झालेलो आहोत. इथून पुढच्या काळामध्ये जी आव्हानं आहेत ती आव्हानं कुणी सांभाळायची, ती आव्हानं आमचेच तरुण सांभाळणार आहेत. मग ते तंत्रज्ञान विषयातलं शिक्षण घेऊन ते पुढे जातील. मला आनंद वाटतो सांगायला की मगाशी मी जो उल्लेख केला की लोकमान्य टिळकांनी सुद्धा सुरुवातीला स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेबद्दलच्या गोष्टी सांगितल्या होत्या स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी. म्हणजे इम्पोर्ट हे कमी करा, एक्सपोर्ट हे वाढवा आणि इम्पोर्ट सबस्टिट्यूशन करा. म्हणजे राखी पौर्णिमेची राखी, गणेशोत्सवातली गणपतीची मूर्ती, दिवाळीतल्या लाईटच्या माळा, दिवाळीतल्या त्या पंत्या, ह्या जर परदेशातून येत असतील तर मला असं वाटतं की आगामी काळातले इंजिनिअरिंगचे आमचे विद्यार्थी चीनला सप्लाय करू अशा पद्धतीचं तंत्रज्ञान भारतात तयार करतील. नुसतं चीन नाही, चीन तर आपल्यासाठी मी म्हणेल की जरतरच्या गोष्टी आहेत. ते मोठं आव्हान आहे, ते 1-2 वर्षात तर होतच नाही. गेल्या अनेक वर्षांच्या विकासानंतर आज आपण ह्या टप्प्यात आलो. 1991च्या ग्लोबलायझेशन नंतर आपला जो विकास होत चाललाय, तो विकास वाढत चाललाय. तो इथून पुढची 30-40 वर्ष मला असं वाटतं की ही जी 10वी आणि 12वीची मुलं आहेत, कार्यक्रम ऐकणारी जी मुलं आहेत, ती सगळी ह्या एका वेगळ्या टप्प्यासाठी तयार असतील
की भारत आजपर्यंत जो काही इम्पोर्ट करत आलाय तिथे पर्यायी एक्सपोर्टसाठीची रचना आपण लावू शकतो का? आणि भारताच्या पूर्वीच्या इतिहासापासून हे सांगण्यात आलंय की भारतामध्ये तंत्रज्ञानाची एक प्रकारची बॅकग्राऊंड आपल्याला होती. मधल्या काळामध्ये आपण ते विसरून गेलो होतो. आगामी काळामध्ये जेनेटिक्स इंजिनिअरिंग असेल, त्या शेतकऱ्यांपासून तर पर्यावरणापर्यंत ज्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामधलं जे इंजिनिअरिंग आहे ते महत्वाचं आहे. हे मी का बोलतोय? त्याचं कारण आमचा देश जर समृद्ध करायचा असेल तर याच्यामध्ये इकॉनॉमी स्ट्रॉंग करणं फार गरजेचं असतं. सध्याच्या काळामध्ये ते सुद्धा मोठं आव्हान आपल्या तरुणांवरती आहे. भारताची इकॉनॉमी स्ट्रॉंगर बनवणं, कारण आता तिथे आपल्याला पेंडिंग काम दिसतंय. इकॉनॉमी स्ट्रॉंग कधी होऊ शकेल? जेव्हा आमच्याकडे असलेलं तंत्रज्ञान हे जगातल्या इतर तंत्रज्ञानापेक्षा पुढच्या टप्प्यातलं असेल. आपण जगाला देऊ शकू अशा पद्धतीचं तंत्रज्ञान जर करू शकलो तर रुपये आणि डॉलरची जी किमतीमधला जो गॅप आहे तो उलटा गॅप आहे, तो आपल्याला भरून काढायचा आहे. म्हणजे रोहितदादा पवार साहेबांनी जर असाच कार्यक्रम हे दरवर्षी घेतील, परंतु 15-20 वर्षानंतरच्या कार्यक्रमात काय बदल राहील? त्या कार्यक्रमात बदल असा राहील की ऐकणारे विद्यार्थी सांगतील की ह्या सगळ्या ज्याला म्हणता येईल की डेव्हलपमेंटच्या काळामध्ये किंवा इंजिनिअरिंगकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि आजपर्यंत केवळ पाहून करतोय, परंतु इथून पुढे संशोधन करून करतोय, ह्या सगळ्या प्रक्रियेतून जे काही घडत जाईल त्याच्यातून आमचा पूर्वी तर महाराष्ट्राने विकास करून दाखवलेलाच आहे जगाला. महाराष्ट्रामधला जो विकास झालाय तो भारतामधला अग्रणी विकास आहे. तसाच विकास जर देशभर होऊ शकला, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, इंजिनिअरिंगच्या माध्यमातून जर आपण हे करू शकलो, जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये करू शकलो, तर मला असं वाटतंय की डॉलर आणि रुपयाच्या किमतीतला सुद्धा फरक तो भरून काढण्याचं काम इंजिनियर्स करतील. इंजिनिअरिंग मधलं उत्तम काम ही एक प्रकारची देशसेवाच आहे. कारण जेवढं आपण आर्थिकदृष्ट्या सबल होऊ तेवढा इतर देशांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. आणि म्हणून हे काम कसं शक्य आहे? नुसत्या घोषणा देऊन शक्य होणार नाही. इथून पुढच्या काळामध्ये जर आपण देशप्रेमी असू तर देशप्रेम कसं दाखवता येईल की मी सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये काम करतो. आजच्या तारखेला असलेल्या भारताच्या समस्या, जगाच्या समस्या सोडवण्यासाठी मी काम करेल. इथून पुढच्या काळामध्ये कदाचित कोरोनासारखा आजार जर पुन्हा येणार असेल तर हाऊसकीपिंग सारख्या गोष्टी असतील त्यातलं तंत्रज्ञान असेल, हायजीन सारख्या गोष्टी असेल त्यातलं तंत्रज्ञान असेल, म्हणजे तुम्ही एकमेकांच्या समोर जरी आलात तरी संसर्ग होणार नाही अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी. आता ऑटोमोबाईलमध्ये कंपार्टमेंट कार्स नावाचा प्रकार येतो. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ह्या शक्य होतील. यामधलं डिजिटलायझेशन असेल, यातलं ऑटोमेशन असेल, याच्यामध्ये असलेले म्हणजे ज्याला असं म्हणता येईल की माणसाला कळत नाही पण मशीनला कळतं, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ह्या क्षेत्रांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना जाता येऊ शकतं. आता जे 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांना मी अवश्य सांगेल की तुम्ही एकतर 11वी-12वीच्या माध्यमातून जर गेलात तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे विषय घेऊन आपल्याला जावं लागेल. जमलंच तर त्यातला व्होकेशनल विषय निवडता आला तर फायदा असा राहील की तुम्हाला त्या 200 मार्कांची अडचण राहणार नाही आणि कमी कष्टामध्ये 200 पैकी जे मार्क पडतील ते चांगले मार्क्स पडतील. विद्यार्थ्यांनी त्या फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचा सुद्धा पक्का अभ्यास करावा. आपल्याला जे जमणार आहे त्या पद्धतीने प्रयत्न करावेत. प्रत्येकानेच IIT-ला जायची गरज नसते. काही विद्यार्थी म्हणतील आम्ही इंजिनियर बनवून उद्योजकतेच्या माध्यमातून आमच्या देशाची सेवा करू, तेही शक्य आहे. मला असं वाटतं की मगाशी जो मी उल्लेख केला की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची इंडस्ट्री डेव्हलप करण्यात आलेली आहे, गेली 25, 30, 40 वर्षामध्ये जो काही विकास झालाय महाराष्ट्रामधला इंडस्ट्रीयल बेल्ट, आज आपण पाहतो की पिंपरी चिंचवड, चाकण, भोसरी, हा सगळा भाग, मी आता जिथे बसलो तळेगाव, दाभाडे, ह्या सगळ्या भागामध्ये इंडस्ट्रियलायझेशन जे आहे ते वाढलेले. ते अधिक पद्धतीने जे कोरोनाच्या काळात आपण पाहिलं की महानगरांचं आकर्षण, परदेशाचं आकर्षण कमी होऊन थोडंसं ग्रामीण भागाकडे सुद्धा जाण्याचा लोकांचा कल आहे. तो कल इथून पुढच्या काळामध्ये कदाचित ती कलाटणी घेऊ शकतो आणि मग विकास जो आहे देशाचा तो इंजिनिअरिंगच्या मार्फत विविध क्षेत्रांमध्ये माणसाचं आयुष्य सुकर बनवण्याच्या नादामध्ये, परंतु ग्रामीण भागाचा सुद्धा होऊ शकतो. म्हणजे जे गांधीजींनी सांगितलं होतं की खेड्यांकडे चला, तोही विकास एक प्रकारे होऊ शकतो. खूप इंडस्ट्रियलायझेशन आपल्याला करायचं नाहीये. मगाशी म्हटलं की पर्यावरणावरती, त्याच्यावरती आपली नखांचे रेघा पडल्या नाही पाहिजे. बोचकारायचं नाहीये पर्यावरणाला. पर्यावरणाला सोबत घेऊन आपल्याला जाता येईल का? सर्व समावेशक विकास, सुजलाम सुफलाम भारत हे तयार करण्यासाठी मग याच्यामधली कोणती सेक्टर्स असतील? मगाच्यापासून मी जे काही सांगतोय की मेकॅनिकल सारखं क्षेत्र कायमस्वरूपी, ज्याला असं म्हणता येईल की एव्हरग्रीन ब्रांच आहे, कायमस्वरूपी त्याच्यामध्ये फक्त बदल असे होत आहेत की आता याच्यामधलं आलेलं ऑटोमेशन हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काम करणारा इंजिनियर बनण्यापेक्षा त्याच्या ज्या बौद्धिक विषय आहे, त्यातला इंटेलेक्च्युअल आहे, त्याच्यामध्ये काम करणारे लोक आता आपल्याला हवेत.
ऑटोमोबाईल सारखा विषय असेल, याच्यामध्ये अपघात न करता असलेल्या गाड्या, पर्यावरणाला त्रास न देणाऱ्या त्या पद्धतीचं ऑटोमेशन, या सगळ्या गोष्टी ऑटोमोबाईलमध्ये घडतील. इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन हे तर वाढतच जाणार आहे. त्याचं कारण माणसाला आता अति वेगाने जर विकास करायचा असेल आणि तो सक्षम पद्धतीने करायचा असेल तर इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन उपयोगाला येतं. कम्प्युटर, IT ह्या ब्रांचेस, मी म्हणेल की सगळ्याच ब्रांचेस, अगदी सिव्हिल पर्यंत, जोपर्यंत माणसाला त्याचं आयुष्यमान सुधारायचं आहे, आयुष्य पद्धतीचे सुधारायचे आहेत, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सुधारायचं आहे, इंजिनिअरिंगच्या सर्व गोष्टी उपयोगाच्या आहेत. त्यासाठी मी म्हणेल की आत्ताचा सध्याचा जो काळ आहे तो सुद्धा गरजेचा आहे, महत्वाचा आहे. त्याचं कारण उद्या कदाचित मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून बनण्याचं जे स्वप्न आहे आपलं, जे आतापर्यंत झालेलं आहे, परंतु अजून व्यापक पद्धतीने जर आपण ते करू शकलो तर मार्केटिंग हब पासून मॅन्युफॅक्चरिंग हब पर्यंत आपला प्रवास वाढेल. नुसतंच भारत नाही तर भारताच्या बाहेर जाऊन, मगाशी मी म्हटलं की बाहेरची आयात, त्याच्यावरती काही पर्याय आपण देऊ. मी तर त्याच्याही पुढे जाऊन म्हणेल की भारतातला माल बाहेर जाईल. असं जर होऊ शकलं तर भारतामध्ये ते रुपये आणि डॉलरचं जे गणित आहे ते आपल्या बाजूने सरकेल. असं जर झालं तर गरिबी कमी होऊ शकेल. पॉव्हर्टी इरॅडिकेशनचा उद्देश तो त्या माध्यमातून, आणि आता त्याला उत्तर जे आहे ते मी म्हणेल की सर्वंकष पद्धतीचं उत्तम एज्युकेशन, ज्याच्यामध्ये इंडस्ट्रियल एक्सपोजर आहे, ज्या इंडस्ट्रियल एक्सपोजर मधून तुम्हाला खऱ्या अर्थाने अभियंता होता येणार आहे. त्या अभियंता होण्याच्या बनण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण सगळेजण गेलात तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, चांगल्या पद्धतीची नोकरी किंवा चांगल्या पद्धतीच्या व्यवसायाकडे, संशोधन क्षेत्राकडे आमचे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी जाऊ शकतात. असं जर होऊ शकलं तर निश्चितपणे आता पालक जे कार्यक्रम ऐकत असतील की आम्हाला स्कोप आहे का नाही, याचं उत्तर येस असं येऊ शकेल. हे उत्तर येस येण्यामध्ये त्या वैयक्तिक विद्यार्थ्याचं करिअर पण आहे, त्या कुटुंबाचं भलं आहे. कारण आपण पाहिलं की 1991 नंतर जो बदल झाला त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर तंत्रज्ञानामध्ये भारतीय अभियंत्यांनी जगभर एक प्रकारचा बोलबाला त्यांचा झाला, त्यांनी यश मिळवलं. त्यामुळे भारतातल्या लोकांचे जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलं गेल्या 20-25 वर्षामध्ये, आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत. अभियंता झाला आणि चांगल्या प्रकारची नोकरी लागली, परदेशात जाण्याची संधी मिळाली तर त्या पालकांचं, त्याचं कुटुंब जे आहे ते एका वेगळ्या उंचीवर जाऊन बसतं. त्या विद्यार्थ्याचा विकास, त्याच्या असलेल्या कौशल्यांना असलेला न्याय, त्याच्या कुटुंबाचा विकास, आणि त्यासोबत मगाशीपासून मी जे मुद्दे सांगत आलोय, इंजिनियर का व्हायचं. कारण मी करिअरची व्याख्यानं देतो, मला आमच्या नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ संस्थेचे आभार व्यक्त केले पाहिजेत, कारण त्यांच्यामार्फत मी राज्यभर फिरत असतो आणि हा मुद्दा मी सांगत असतो की आपण इंजिनियर का व्हायचंय, आपण कोणतंही करिअर का करायचंय, मला कोण व्हायचंय यापेक्षा मला काय करायचंय जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे मी इंजिनियर का बनणार याचं उत्तर हे केवळ पैसा आणि हे नाहीये. त्याच्यामध्ये मला काहीतरी समाजाच्या प्रश्नांना हात घालायचा आहे. शेतकऱ्यांचे अश्रू माझ्यामुळे थांबू शकले पाहिजेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणं शक्य आहे, आणि त्या माध्यमातून इथपासून ते सगळ्याच मगाच्यापासून मी पर्यावरणापर्यंत सांगतो. आणि भारतामध्ये चालू झालेलं करिअर जागतिक स्तरावरती त्याची व्याप्ती असणार आहे. आणि म्हणून विविध प्रकारच्या ज्या ब्रांचेस आहेत, मेकॅनिकल, कम्प्युटर, ENTC, केमिकल, टेक्स्टाईल्स, या सर्व शाखांमध्ये आपला हा विकास निश्चितपणे होऊ शकणार आहे. तो विकास होण्यासाठीचे मार्ग 11वी-12वी सायन्सच्या माध्यमातून, 12वी झाल्यानंतर मग इंजिनिअरिंगचा 4 वर्षांचा कोर्स किंवा डिप्लोमाच्या माध्यमातून असलेलं ते करिअर, या दोन्ही माध्यमातून तुम्ही इंजिनियर होऊ शकता. इंजिनियर झाल्यानंतर उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. ज्याला संशोधन करायचंय तो IIT जाऊ शकतो MTech साठी. काही विद्यार्थी MS पण करतात. काही विद्यार्थी याच पद्धतीचे अधिक पद्धतीचं ज्ञान घेऊन त्याच्यामध्ये अगदी तळाशी जातात आणि आपल्याला हवे असलेले जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात. मला असं वाटतं की आपण जगातील सगळ्यात जास्त युवकांचा देश आमचा आहे. ह्या जगातील सगळ्यात जास्त युवकांमध्ये जी एक ह्युमन रिसोर्स म्हणून जी कॅपॅबिलिटी आहे, ही कॅपॅबिलिटी तंत्रज्ञानाच्या मार्फत जर आपण जास्तीत जास्त शेवटच्या घटकापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे गांधीजींनी सांगितलेलं जे विकासाचे मॉडेल होतं ते असं होतं की शिडीवरच्या पायरीवर, शेवटच्या पायरीवरच्या माणसाला तुमच्या तंत्रज्ञानाचा, तुमच्या सगळ्या ह्याचा वापर व्हायला पाहिजे, तो तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि भारताने गेल्या 70 वर्षामध्ये हे सगळं करून दाखवलंय की ज्या पद्धतीने जगातलं तंत्रज्ञान जाते तसं भारतातलं तंत्रज्ञान सुद्धा आता सर्वतोपरी खेड्यांपर्यंत पोहोचत चाललंय. ते अजून वाढवायचंय, ते इतकं वाढवायचंय की त्या वाढल्यानंतर भारताची जी आर्थिक उन्नत अवस्था होणार आहे, ती उन्नत अवस्था भारताला जर श्रीमंत बनवू शकली. बघा, प्रत्येक जण विचार करतो मी श्रीमंत व्हायला पाहिजे, परंतु भारत जर श्रीमंत करू शकलो, म्हणजे माझं शतक महत्वाचं नाहीये, टीम जिंकली पाहिजे.
टीम जिंकून देणाऱ्या प्लेअरबद्दल आपल्याला प्रेम असतं. तसं भारताला श्रीमंत बनवण्यासाठी आता मी देहभान विसरून काम करणार. 24 आवर्स मी त्या कामामध्ये असणार. माझं संशोधन असेल, इंजिनिअरिंग मधलं काम असेल, इथून पुढच्या काळातलं काही योगदान असेल, हे सगळं मी करणार. असं जर आपण करू शकलो आणि ही फौजच्या फौज जर तयार होऊ शकली तर ही अर्थक्रांतीमध्ये एक प्रकारची ताकद निर्माण होईल. ही ताकद गेल्या अनेक वर्षांपासून भारताने जो विकास करून दाखवलाय त्याच्यामध्ये दिसलेली आहे. इथून पुढच्या काळामध्ये 25-30 वर्षामध्ये तो आपल्याला विकासाचा वेग अजून वाढवता येईल. तो बाकी कुणी करणार नाही. आमचे विद्यार्थी करू शकतील, आमचे तरुण करू शकतील, उत्तम शिक्षण घेऊन करू शकतील. कारण शिक्षणामुळे मिळालेलं जे ज्ञान आहे ते एक प्रकारचं एनलाइटिंग असतं. हे एनलाइटिंग आपल्याला एक प्रकारे कार्य करण्यासाठी मदत करत असतं. मी तुम्हाला व्याख्यानाच्या शेवटाकडे येताना सांगेल की उद्योजकता आणि संशोधन ही करिअरची 2 मोठी क्षेत्र आपल्या इंजिनिअरिंग नंतरच्या करिअरमध्ये आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. आणि महाराष्ट्रातले विद्यार्थी बिलकुल कुठेही कमी पडणार नाहीत. आजपर्यंत कमी पडले नाहीत, इथून पुढेही कमी पडणार नाहीत. मॅथमॅटिक्स कच्चं वाटतंय का वगैरे असे बारीक सारीक मुद्दे तुम्ही आता बाजूला करा. जो काम करेल तो जिंकेल. इंजिनिअरिंग केलं तर सोपं आहे, अवघड ते बिलकुल नाहीये. आणि करिअरच्या संधी, ज्याला म्हणतात की मॅच्युरिटी ऑफ द करिअर, हे इंजिनिअरिंग मध्ये लवकर आहे. इंजिनिअरिंग झाल्यानंतर लगेचच आपला हे होऊ शकतो. अर्थात आज मी जे काही मुद्दे बोललो याच्यामध्ये जर तरच्या गोष्टी खूप आहेत. जर तरच्या गोष्टी म्हणजे जर आपण काम केलं तर, जर आपण एकत्रितपणे या विकासाच्या याच्यामध्ये जर पुढे गेलो तर, हे तंत्रज्ञान आपण विकसित करण्यामध्ये आपली खऱ्या अर्थाने ताकद लावली तर 100% भारताची जी प्रगती आहे ती इंजिनिअरिंगच्या मार्फत मोठ्या प्रमाणात होईल. त्याच्यामध्ये शेतकरी, ते बाकीचे समाजाचे अन्य घटक, बाकीची सर्व क्षेत्र यांचा निश्चितपणे वाटा असणार आहे. इंजिनिअरचा सुद्धा वाटा मोठा असेल. त्याच्यामध्ये माझं काय असेल योगदान असं म्हणणारे जे असतील 10वी आणि 12वीचे, ते इंजिनिअरिंगला जाऊ शकतील. इंजिनिअरिंग करणार असताल तर मनापासून करा, प्रामाणिकपणे करा. जर नीट केलं नाही तर त्याचा उपयोग होत नाही. ही सुद्धा धोक्याची सूचना या ठिकाणी मी आता थांबताना मी सांगतो. कारण उगीच काहीतरी करायचं याला काही अर्थ नसतो. नळाच्या तोटीतून पडणारा पाण्याचा थेंब सातत्याने एकाच जागेवरती पडत असतो. खरं तर पाण्यामुळे कॉन्क्रीटला खड्डा कधीच पडू शकत नाही. परंतु तो पाण्याचा थेंब, तो मृदू आहे, कॉन्क्रीट कडक आहे, पण तरी त्याला छेद जातो, त्याला खड्डा पडतो. याचं कारण तो पाण्याचा थेंब अविश्रांतपणे न थकता न दमता एकाच ठिकाणी सातत्याने पडत राहतो. आणि म्हणून सगळे सायन्सचे नियम बाजूला ठेवून ते शक्य होतं. त्याचं कारण त्याची इच्छाशक्ती जास्त असते. त्यामुळे मी नेहमी करिअर गायडन्स मध्ये सांगत असतो, त्याच्यामधला हा मुद्दा ग्रामीण भागापर्यंत पोहोचून सांगत असतो. हाच मुद्दा की तुझ्या बुद्धिमत्तेपेक्षा तुझी इच्छाशक्ती जास्त महत्वाची. रोहितदादा पवार साहेबांनी आता त्यांच्या इच्छाशक्तीवरती अत्यंत कमी वयामध्ये ह्या भागाचा विकास करण्याचा एक पण केला आहे. एकात्मिक विकास करायचा म्हणून कर्जत जामखेड सारखी एकात्मिक विकास सारखी संस्था, त्यांच्या माध्यमातून हे प्रबोधनाचं कार्य. आज मला या प्रबोधनाच्या 4थं पुष्प गुंफताना व्याख्यानमालेमध्ये सकाळ इंच्या माध्यमातून नूतन महाराष्ट्र संस्थेच्या वतीने मी आज तुमच्याशी बोलतोय. परंतु या माध्यमातून तुमच्या सगळ्यांशी बोलत असताना आपल्या सगळ्यांचा मूळ मुद्दा एकच आहे, आपल्या सगळ्यांचा एकात्मिक विकास. तो एकात्मिक विकास सुजलाम सुफलाम असेल, तो निसर्गाला धरून असेल आणि भारतीय मूळ संस्कृती जी आहे ती संस्कृती जगभर पोहोचवण्यासाठी भारताला ताकदवान बनवणारा असेल. हे बनवण्याचं अनेक मार्ग असतील, त्यातला इंजिनिअरिंग हा एक मार्ग आहे. तो मार्ग आमच्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. मला असं वाटतंय की खूप मनापासून आनंदाने या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रातले आपण म्हणतो की डॉक्टर कलाम साहेबांसारखं काम, अशा पद्धतीचं काम या इंजिनिअरिंग मध्ये करावं आणि आगामी जी काही स्वप्न आहेत ती स्वप्न, आपली देशाची स्वप्न पूर्ण करावीत. असं जर झालं तर जगामध्ये आम्ही श्रेष्ठ ठरू. असं श्रेष्ठपण हे प्रेमाचा संदेश देऊन असेल. असं जर झालं तर भगतसिंग वरतून स्वर्गातून म्हणतील, यासाठी तर मी फासावर गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न जे रयतेचं राज्य, सुराज्याचं राज्य, ते स्वप्न पूर्ण होईल. मला असं वाटतंय की करिअर हे आपल्या एकट्यापुरतं मर्यादित नाहीये, ते संपूर्ण राष्ट्राचा आणि समाजाचा विकास करणार असतं. त्यासाठीचा इंजिनिअरिंग हा एक मार्ग आहे. बाकीचेही मार्ग आहेत, परंतु इंजिनिअरिंगचा मार्ग मला असं वाटतंय की आगामी काळातला फलदायी ठरू शकेल. सर्व विद्यार्थ्यांना या इंजिनिअरिंगला जाण्यासाठी असतील, करिअरमध्ये कोणत्याही वाटेवर जाण्यासाठी असतील, परंतु स्वतःचं करिअर उत्तमपणे करण्यासाठीच्या मनपूर्वक शुभेच्छा. सकाळ इन, यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था
सर्व प्रकारची ही आजच्या कार्यक्रमामध्ये उपलब्ध झालेली डायरेक्ट इनडायरेक्टली सगळ्यांची रचना याच्यातून झालेला कार्यक्रम, या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त करून इथून पुढच्या काळामध्ये माझा देश माझं करिअर, माय नेशन माय करिअर यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.